नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघ त्याचबरोबर ग्रामसेवक युनियन नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श ग्रामपंचायत कर्मचारी सन्मान आणि कॉम्रेड राजाराम निकम राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला। यावेळी कॉम्रेड राजाराम निकम स्मृती पुरस्कार कॉम्रेड नामदेव चव्हाण यांना प्रदान करण्यात आला। राज्यस्तरीय ग्रामपंचायत कर्मचारी नेते म्हणून हा त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। पुरस्काराचे स्वरूप 11,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि शाल असे होते। हा सन्मान भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आयटकचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड डॉक्टर राम बाहेती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमास व्यासपीठावर ग्रामसेवक युनियनचे ज्येष्ठ नेते कैलास वाघचौरे, प्रमोद ठाकरे, संजय गिरी, ज्योती केदारे, आयटक राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले, कॉम्रेड दत्तू तुपे, कॉम्रेड व्ही डी धनवटे, कॉम्रेड मिलिंद गणवीर, ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सखाराम दुर्गुडे, उज्ज्वल गांगोडे आदी मान्यवर उपस्थित होते। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला। कॉम्रेड राजाराम निकम स्मृती दिनानिमित्त त्यांच्या कार्याची आठवण करून देताना आयटकच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची एकजूट उभारण्यात निकम यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले। त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात दरवर्षी आदर्श ग्रामपंचायत कर्मचारी पुरस्कार देत असल्याचा आनंदही त्यांनी यावेळी व्यक्त केला। तर यावर्षीचे आदर्श ग्रामपंचायत कर्मचारी पुरस्कार्थी हे पुढील प्रमाणे आहे। श्रीरामराव रामभाऊ बहिरम, सचिन साहेबराव शिंदे, विशाल काशीनाथ पंडित, ज्ञानेश्वर पांडुरंग वाघ, धव बलिराम चरी, देविदास श्रीपद गायकवाड, शिवाजी निंबा पवार, भगवान गोपाळ सहाजे, हिरामन तुकाराम पवार, मोहन पुंडलिक गायकवाड, नामदेव सुका पोटिंदे, छबू मधुकर गायकवाड, दावल भीमा साळवे, हरिभाऊ रामभाऊ सारुक्ते, बापू वनाशी बागुल, राजेंद्र शिंदे, केशव पवार, मनीष शेलार, मारुती सोनवणे, सीताराम वाडू, पुनाजी चौधरी, सोमनाथ महाजन, प्रवीण मंजुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। तसेच 12वी परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आलेला आहे। आज नाशिकच्या ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेनं मी कॉम्रेड नामदेव चव्हाण बीड या महासंघाचा सरचिटणीस आहे, यांना म्हणजे मला पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे। हा सन्मान हा माझा व्यक्तिशः नसून हा माझ्या संघटनेचा सन्मान आहे। मी संघटनेसाठी आजपर्यंत कॉम्रेड सना भालेराव, राजाराम बाबा निकम, कॉम्रेड मोकाशी यांच्या मार्गदर्शनाच्यामुळं जे काही मला करता येणे शक्य होतं ते मी आज माझे सहकारी कॉम्रेड तानाजी ठोंबरे, कॉम्रेड मिलिंद गणवीर, कॉम्रेड सखाराम दुर्गुडे आणि बाकीचे आमचे काही कार्यकारिणीचे आणि सचिव मंडळाचे सदस्य आहेत यांच्या सहकार्यानं भावी काळामध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी निकराचा संघर्ष करणार आहोत, हे मला या प्रसंगी आज सन्मान देताना करावासा आग्रहक्रमाने वाटत आहे। कारण त्या महाराष्ट्राच्या सरकारनं यापूर्वी आम्ही सातारा या ठिकाणी आंदोलन केलं, यानंतर नागपूर या ठिकाणी आंदोलन केलं, पण सरकार दखल घेत नाही आणि सरकारने आगामी काही दिवसामध्ये आमच्या मागण्यांची जर दखल घेतली नाही तर जे लोकप्रतिनिधी आहेत, विशेषतः ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाशी संबंधित जे लोकप्रतिनिधी आहेत यांना त्यांच्या घरी जाऊन आम्ही घेराव करू आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जे काही रास्त मागण्या आहेत, सरकार मागण्या मान्य आहेत, सरकार मान्य अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जर ताबडतोबीने अंमलात नाही आल्या तर आम्हाला टोकाचा संघर्ष करावा लागेल। जवळ लवकर विसरून जातात, ज्याला लाभ होतो तो विसरून जातो, परंतु हा लाल झेंडा आयटकचा 100 वर्ष पूर्ण होऊन 105 वर्ष आयटकला पूर्ण होत आहेत आणि आज या झेंडा हातामध्ये घेऊन जी प्रेरणा कॉम्रेड राजाराम निकमांना मिळाली ते कॉम्रेड राजाराम निकम हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नाशिक जिल्ह्याचे सचिव म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम पाहिलेलं होतं। हे काम पाहत असताना त्यांना वाटलं की आपण शेतकऱ्यांची एकजूट करतोय, गावामध्ये काम करणाऱ्या शेतमजुरांना बांधतोय, परंतु गावामध्ये काम करणारा माझा ग्रामपंचायत कर्मचारी बांधव याची अवस्था अतिशय वाईट आहे आणि म्हणून कॉम्रेड राजाराम निकम, कॉम्रेड माधव मोकाशी, कॉम्रेड कदम हे सर्व महाराष्ट्राचे सर्व कम्युनिस्ट पक्षाचे नेते, आयटकचे नेते एकत्र येऊन हा झेंडा पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संघटित केलं।
आज ज्यांचा सन्मान आपण कॉम्रेड राजाराम निकम पुरस्काराने राज्यस्तरीय पुरस्कार म्हणून सन्मान केला ते कॉम्रेड नामदेवराव चव्हाण या ठिकाणी विचार मंचावर आहे. ज्यांनी आम्हाला विद्यार्थी चळवळीमध्ये AISF मध्ये शिकवलं आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं देशपातळीवरती नेतृत्व करणारे डॉक्टर राम माहिती सर ते या विचार मंचावरती आहेत. सर्व आयटकचे पदाधिकारी विचार मंचावरती आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण या लाल बावट्या हातामध्ये घेऊन ज्यांनी ज्यांनी आयुष्य वेचलं त्यांची आठवण आम्ही या 100व्या वर्षात करत आहोत आणि हे करत असताना आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघ जिल्हा अध्यक्ष सकाराम दुर्गुडे आज या ठिकाणी आम्ही नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघ व ग्रामपंचायत कर्मचारी अधिकारी युनियन 136 यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कॉम्रेड राजाराम निकम स्मृती कार्यक्रम व नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी मेळावा असा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. या कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी यांच्या युनियनच्या मार्फत या आदर्श ग्रामपंचायत कर्मचारी पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसेच नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने राज्यस्तरीय कॉम्रेड राजाराम निकम स्मृती पुरस्कार म्हणून आमच्या राज्याचे सरचिटणीस कॉम्रेड नामदेवराव चव्हाण यांना आम्ही या ठिकाणी तो पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात केलेले आहे. तर या पुरस्काराला आमच्या देण्यासाठी राम बाहेती हे कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य यांनी उपस्थित राहून तो पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे. या कार्यक्रमानिमित्त आम्ही कर्मचाऱ्यांना एक संघटित करण्याचा उद्देश आणि भविष्यामध्ये जे काही आंदोलन करायचे आम्हाला त्यांना आम्ही या ठिकाणी त्यांना हे ते प्रोत्साहित केलेलं आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न शासन दरबारी आधी प्रलंबित आहे. वसुलीची अट होती ती रद्द केली, परंतु उत्पन्नाची अट असल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाच्या तिजोरीतून 100% वेतन मिळणार नाही. म्हणून ती अट रद्द करण्यासाठी आमचा आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही एक संकल्प घेतलेला आहे आणि तो संकल्प निश्चितच आमच्या राज्याचे जे काही अध्यक्ष आहे कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोंबरे यांच्या जो काही संकल्प आहे का या पुढचं आंदोलन जे आहे ते आझाद मैदानावर त्यांच्या उपस्थितीत राज्य पदाधिकारी एकत्रित असं आझाद मैदानावर बेमुदत असं उपोषण आंदोलन करून आणि प्रलंबित प्रश्न यावलकर समिती असेल, ग्रॅज्युटीची अट जी आहे 50ची ती रद्द करून सरसकट ग्रॅज्युटी द्यावी, पेन्शन योजना असेल पेन्शनचा मार्ग लागावं, त्यानंतर जे काही किमान वेतन आता शासनाने मुदत संपलेली आहे तर त्याची लवकरात लवकर त्या अंमलबजावणी करावी